नाव आहे. ह्या समितीचे अध्यक्ष तुम्हाला सय्यद पाशा पटेल यांच्याबद्दल माहीत असेल. हे बीजेपीचे माजी आमदार आहे विधान परिषदेचे आणि आता ते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे. कृषी मूल्य आयोगावर शेतकऱ्यांच्या भावासंदर्भात किंवा शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु ते वारंवार आपण बघितलेलं आहे. ज्यावेळेस सरकार त्यांचं नव्हतं म्हणजे 2014च्या अगोदर ते शेतकऱ्यांना सोयाबीनला इतका भाव मिळावा, कापसाला इतका भाव मिळावा याच्यासाठी त्यांनी दिंडी काढलेली होती. आणि आता 2014 नंतर ते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस लावणं चुकीचं आहे, शेतकरी चुकीचं वागतात, शेतकऱ्यांना काही समजत नाही शेतीतला, असा ते म्हणजे शेतकऱ्यांना शहाजोगपणाचा सल्ला हे सय्यद पाशा पटेल द्यायला लागले. आणि शेतकऱ्यांनी आता बांबू पिकवला पाहिजे अशा प्रकारचा अक्कलशून्य शहाणपणा शिकवण्याचं काम हे सय्यद पाशा पटेल शिकवतात. आता मला इथं आवर्जून सांगायचं आहे, कारण आपल्या भारतामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा हिंदू मुस्लिम राजकारण करतात. वेगवेगळे भाजपचे मुख्यमंत्री ते सुद्धा हिंदू मुस्लिम राजकारण करतात. म्हणून मला असं सांगायचं आवर्जून